माझे संत महात्मे सांगतात की त्या भगवंताचं रात्रंदिवस अखंड नामचिंतन करणे हा महाराज आमच्या वाणीचा काय आहे तर स्वभाव आहे. आणि महाराज जन्मानंतर प्रत्येकाचा एक स्वभाव असतो आणि त्याला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा तरी बदलला जात नाही. आमच्या बाल्याकडे एक म्हण आहे, तुमच्याकडेही असेल, कुत्र्याची शेपूट वाकडी ते काथा जळतो पण वळ जळत नाही. कुत्र्याची शेपूट वाकडी म्हणलं लगेच पोरं म्हणली वाकडी, काथा जळतो वळ पण वळ जळत नाही म्हणलं. असं केलं फक्त. हुशार आहेत लहान पोरं खूप हुशार होतात असतात. पहा महाराज, जी एक वैदिन होती, वैदिन माता माऊल्या हो, वैदिन माहिती आहे का? आहे का माहिती? वैदिन माहिती आहे ना? ती वैदिन जी होती ना दादा, ती डोक्यावरती टोपली घ्यायची आणि रोज 17 गावं हिंडायची आणि ती काय म्हणायची? सुया घे, पोत घे, वाळ मनगट घे ग बाई. हो, त्या म्हणत्याला वैदिन आले की काय बाई. महाराज ती जी वैदिन होती ना, ती रस्त्यानं चालायची, आपल्या डोक्यावरती टोपी घ्यायची, उन्हातानाची 17 गावं हिंडायची आणि ती अशी म्हणत चालायची. पुराण एक मध्ये ते गाणं रिलीज झालं होतं, माहितीये का? माहितीये ना? हो, पहिलं एखादं गाणं रिलीज झालं की ते म्हाताऱ्या माणसाला आणि बारक्या पोरांना कुणीही विचारा, सगळं सांगणार. टोटल ती नट्टी कुठली होती आणि तिने कसं केलं, काय केलं, तिने कुठलं गाणं म्हटलं, ती कशी रस्त्यानं चालली होती, सगळं ती बारकी पोरं सांगणार. लय हुशार असतात महाराज. पोरांना ते गाणं निघलं होतं कुठलं रे? सुया घे, पोत घे, बाळ मनगट घे. हा, सुया घे, पोत घे, बाळ मनगट घे. पोराला ग तुझ्या मनाची शिट्टी घे. तेवढ्यात कार्ट उठा आणि म्हणतो आई मला फुगा, आई मला फुगा, आई मला फुगा घे ना ग आई. अगदी असंच जे मला म्हणता नाही आलं ते त्यांना म्हणता वा 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 वा. धन्य माता पिता तयाची या. महाराज ती वैदिन जी होती ना, ती एका राजवाड्याच्या कडेने चालली होती. सुया घे, पोत घे, वाळ घे, मनगट घे अशी म्हणत चालली होती आणि राजाच्या कानावरती आवाज पडला. राजा म्हटला, अरे काय म्हटलं, किती गोड आवाज आहे म्हटलं. नक्की एवढ्या गोड आवाजाचं बाहेर चाललंय तरी कोण? त्यावेळेस पाहावं तरी. त्यावेळेस त्या राजानं खिडकी बाजूला सरली आणि पाहत तर कोण होती माता माऊल्या हो? वैदिन. कोण होती? हा, वैदिन होती, वैदिन. आणि इतका गोड आवाज. काय नाही म्हटलं राजा. राजा म्हटला लग्न करीन तर कोणाशी? वैदिनीशी. कोणाशी? वैदिनीशी. हा, आणि काय त्या राजाला वाटलं, म्हटलं लग्न करीन तर आता फक्त आणि फक्त वैदिनीशीच. आणि त्या वैदिनीला आडवा झाला आणि वैदिनीला म्हटलं काय ग, माझ्याशी लग्न करशील का? त्यावेळेस ती वैदिन म्हटलं, अरे राजा, तू राजा आहेस, तुला लाज बीज वाटत नाही का राजा? अरे मला विचारतोस माझ्याशी लग्न करशील का? अरे जा जा राजा, जरा माझ्या बापाला विचार. त्यावेळेस राजा म्हटला ठीक आहे आणि राजा त्याच्या बापाकडे गेला. बापाला म्हटलं, बाबा तुमच्या मुलीची मला सगळी कल्पना आहे बाबा आणि तुमच्या मुलीशी मला लग्न करण्याचं मानत झाले बाबा, तुमचं काय म्हणणं आहे बाबा, सांगताल का? त्यावेळेस तो पुरीचा बाप म्हटला, राजा मुलगी माझी आहे राजा, परंतु संसार मात्र राजा तिला करायचा आहे, प्रपंच मात्र तिला करायचा आहे राजा, जरा तिला विचारून पाहतो. त्यावेळेस राजा म्हटलं, काय हो बाबा, मुलीला विचारलं तर मुलगी म्हणते बाबांना विचारा, बाबांना विचारा. आता तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणता मुलीला विचारा. मी काय फुटबॉल वगैरे वाटलो का इकडून तिकडे फेकायला? अहो द्यायची असेल तर सरळ हो बोला आणि नसेल द्यायची तर सरळ सांगा ना की माझी मुलगी नाही द्यायची म्हणून. त्यावेळेस त्या बापाने सुद्धा विचार केला की बाबा रे, आज आपली मुलगी डोक्यावरती टोपली घेते, उन्हातानाची 17 गावं हिंडते आणि आपण थोडीच राजाच्या दारामध्ये गेलो. राजाला म्हटलं की राजा माझी मुलगी करा म्हणून. राजा आपल्या दारामध्ये आलाय ना. ठीक आहे म्हटला, ठीक आहे राजा, माझी मुलगी तुम्हाला द्यायला मी तयार आहे. आणि
असं म्हटल्यानंतर मोठ्या आनंदानं उत्साहानं त्यांच्या दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता मला सांगा माता माऊल्या हो, ती 4 दिवसापूर्वी कोण होती? आता ती कोण झाली? राजाची राणी झाली. आता राजाची राणी झाली महाराज. काही करायचं नाही, एका जागेवरती बसायचं, पलंगावरती बसायचं, 20-25 दाशी तिच्या सेवेसाठी आणि एका जागेवरती बसायचं. 5-5 पकवानाचं 4-4 टाइम तिच्या समोर जेवण यायचं आणि जसं का ताट समोर आलं तशी धरायची, तशी कोपऱ्यात रेटायची, धरायची तशी कोपऱ्यात रेटायची आणि 8 दिवसाचं तुकडं झालं की कडाकड कडाकड मोडून खायचे. कारण तिचा स्वभाव काय होता? ताजखाना तिचा स्वभाव नव्हता. आणि महाराज आपल्या हिंदू प्रतीप्रमाणे महिना 1.5 महिना झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली. सत्यनारायणाची पूजा पार पडली आणि आमच्या ननंदबाई पुढे आल्या. ननंदबाई पुढे आली, म्हटल्या वहिनी साहेब अहो नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यानंतर जरा लाजली. आता नाव घ्यायचं. पुन्हा आवाज दिला, अहो वहिनी साहेब अहो जरा नाव घ्या. आणि नाव घ्यायला सुरुवात केली महाराज. आता मला सांगा राजाचं नाव काय होतं? हरिश्चंद्र राजा. काय होतं? आता नाव घ्यायला सुरुवात केली. नाव घेऊ लागली. पांढऱ्या पांढऱ्या दुधावरती मऊ मऊ साय. पांढऱ्या पांढऱ्या दुधावरती मऊ मऊ साय. हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वर्गे. ती कोण होती? कोण झाली? राजाची राणी झाली. भाकर वाढण्याचा स्वभाव गेला नाही महाराज. माझे नाथ महाराज उल्लेख करतात, माझे नाथ बाबा सांगतात, आधी होती दासी हो, 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 आधी होती दासी. पट राणी केली तिसी, तिचे हिंडण राहिला गुण स्वभाव जाईना, तिचे हिंडण राहिला गुण स्वभाव जाईना. आधी होती दासी पट राणी केली तिसी, तिचे हिंडण राहिला गुण स्वभाव जाईना, 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 तिचे हिंडण राहिला गुण स्वभाव जाईना. तसं आमचे संत महात्मा सांगतात की बाबा रे, त्या भगवानाचा अखंड रात्रंदिवस नामचिंतन करणं हा आमच्या वाणीचा काय आहे तर स्वभाव आहे. आणि माझ्या संत महात्म्याने त्या भगवंताचं इतकं नामचिंतन केलं जातं, इतकं नामचिंतन केलं, रात्रंदिवस नामचिंतन केलं. आणि माझ्या संत महात्म्याने त्या देवाच्या नावाचा झेंडा कुठपर्यंत पोहोचवला दादा? कुठपर्यंत पोहोचवला? स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला हो, मंडप घातिला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ
त्या भगवंताचं नामचिंतनाचं इतकं वेड लागलं पाहिजे, त्या पांडुरंग परमात्म्याचं इतकं वेड लागलं पाहिजे की अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. मलाच त्या भगवंताचं वेड तुम्हा मनला लागलं पाहिजे, त्या भगवंताचं वेड पिस तुम्हा आम्हाला लागलं पाहिजे. तेच मार्ग भंगाच्या तिसऱ्या चरणात अविनाश